नमस्कार. आज आपण पाहणार आहोत फरसाणची भाजी. त्याच्यासाठी मी फरसाण घेतलेलं आहे. हे बघा, तुम्हाला किती प्रमाणात भाजी करायची आहे, किती माणसांसाठी भाजी करायची त्या प्रमाणात फरसाण घ्या. इथे वाटपासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. बघा, सुकं खोबरं थोडंसं घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. कांदा घ्यायचा आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा भाजून घ्यायचा आहे. अद्रक लसूण घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे इथे कांदा भाजताना आणि सुकं खोबरं भाजताना. जास्त काही तेलाचा वापर केलेला नाही इथे. हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं. अद्रक टाकायचं आहे, लसूण टाकायचे, कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. याचं आता आपण वाटप करून घेऊया. हे बघा, ह्याचं वाटप करून घ्यायचं आहे आपल्याला. एक टॅमॅटो वाटून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर टॅमॅटोची पेस्ट आहे, वाटून घेतलेली आहे टॅमॅटो. आता हे आपण सुकं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर याचं वाटप करून घेऊया. ही फरसाणची भाजी खायला खूप छान लागते. भाकरी, चपाती किंवा पावाबरोबरही छान लागते खायला. तेल छान असं गरम झालेलं आहे. टॅमॅटोची पेस्ट टाकलेली आहे, जे आपण टॅमॅटो वाटून घेतलेलं आहे ती टाकायचे. टॅमॅटो प्युरी टाकायचे. मीठ टाकलेलं आहे 1 चम्मच. चवीनुसार मीठ वापरा तुम्ही. मिठामुळे टॅमॅटोतला आंबटपणा थोडा कमी होतं. आता जे वाटप केलेलं आहे कांद्या खोबऱ्याचं ते टाकायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर. आपल्याला झाकण ठेवायचं आहे, मीडियम गॅस करायचा आहे आणि मसाला असा चांगला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. हे बघा, पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे. छान असा मसाला भाजून घेतलेला आहे. छान मसाला भाजला गेलेला आहे. लाल तिखट टाकलेलं आहे 2 चम्मच. मी हे घरगुतीच मसाला माझा टाकलेला आहे 2 चम्मच. 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच धणे पावडर टाकलेली आहे. छान असा मसाला परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. एकजीव होतो मसाला, त्यामुळे झाकण ठेवायचं आहे. आणि आता ह्याच्यात आपण गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकायचं आहे, त्यामुळे काय होतं साराला तरी छान येते गरम पाणी टाकल्यामुळे. हे बघा, उकळी लवकर येईल. आता आपल्याला फरसाण टाकायचं आहे. फरसाण टाकल्यावर छान असं फरसाण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे गॅस बंद करून द्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आपली फरसाणची भाजी छान अशी तयार झालेली आहे. इथे मी चपाती केलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि छान अशी गरमागरम फरसाणची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा. फरसाणची भाजी खूप छान होते, चवीलाही खूप छान लागते. तुम्हालाही आवडेल मिक्स फरसाणची भाजी. थँक्यू.